मंगरूळ येथे शासनाच्या योजनांचं पथनाट्याद्वारे सादरीकरण. मंगरूळ तालुका पारोळा येथे माहिती व जनसंपर्क संचालनाच्या जिल्हा माहिती कार्यालय जळगाव आयोजित कोविड-19 लोककल्याणकारी योजनांचं पथनाट्य कार्यक्रम विलास बोडके यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाभरात विविध संस्थांच्या माध्यमातून प्रारंभ करण्यात आलाय. समर्थ बहुउद्देशीय संस्था जवखेडा बुद्रुक यांनी पारोळा तालुक्यातील मंगरूळ ग्रामपंचायतीच्या जवळ पथनाट्य सादर केले. त्याप्रसंगी बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते. पथनाट्याचे प्रमुख योगेश लांबोळे, भावेश पाटील, संजना तायडे, जयेश सोनवणे, कृष्णा बारी, विशाल सदावर्ते, तेजस कोटावदे, महेश कोळी, अक्षय पाटील, सुभाष सपकाळे आणि विशाल जाधव यांनी प्रभावी पथनाट्य सादर करून उपस्थित ग्रामस्थांची मनं जिंकली आहे. बघूया पथनाट्याच्या माध्यमातून काय जनजागृती त्यांनी केली आहे. सोडा ग बाई याला सोडा, ह्यो कोरोना धराया जातोय ह्याला सोडा. सोडा ग बाई याला सोडा, ह्यो कोरोना धराया जातोय ह्याला सोडा. कोरोनाचा झाला याला भार, या रोगानं केलं याला बेजार. या रोगाला करायला पाहिजे तडीपार, पर याची कोरोनावर प्रीती अपार. हा करतोय काय? डिस्टन्सिंग पाळत नाही, मास्क घालत नाही आणि हात धुत नाही. म्हणून सोडा ग बाई याला सोडा, ह्यो कोरोना धराया जातोय ह्याला सोडा. अरे रे 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 माय मजनू, अरे ये क्या हालत बना के रखी है. अरे बाबा, कोरोना पासून बचाव करायचा असेल तर सामाजिक अंतर ठेवणं लय महत्वाचं आहे. आणि त्यासाठी आपले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारनं काय सांगितलं होतं? लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला होता. अरे कशाचा निर्णय घेतला होता? अरे बाबा कशाचा निर्णय घेतला होता? अरे बाबा कशाचा निर्णय घेतला होता? अरे लॉकडाऊन लॉकडाऊन लॉकडाऊन, नुसता वैताग आलाय त्या लॉकडाऊनचा. अहो सूत्रधार, लॉकडाऊन करून का तो कोरोना पळून गेलाय का? अरे बाबा, लॉकडाऊन म्हणजे काही दिवस एकमेकांशी संपर्क टाळायचा. म्हणजे काय होईल? या कोरोनाची साखळी तुटीन आणि कोरोनाचा प्रसार थांबील. आणि तेच झालं ना बाबा. आपण सर्वांनी लॉकडाऊन पाडला म्हणून कोरोनाचा प्रसार थांबला, नाही तर आपला इटली अमेरिका झाला असता. पण मी काय म्हणतो सूत्रधार, हा कोरोनाचा प्रसार नेमका होतो कसा? कोरोनाचा प्रसार होतो कसा? समजा एखाद्या व्यक्तीला खोकला आला किंवा त्या व्यक्तीचं बोलता बोलता आपल्या तोंडातून जर थुंकीची थेंब दुसऱ्याच्या अंगावर पडले तर कोरोना होऊ शकतो. किंवा त्या व्यक्तीने ज्या ठिकाणी थुंकलेलं आहे त्या थुंकीला आपला स्पर्श झाला तर आपल्याला कोरोना होतो. अशा अनेक कारणाने कोरोना हा होत असतो. कळलं का? हा कळलं कळलं. पण मी काय म्हणतो, आता तुम्ही याच्यावर जे ना फटाफट उपाय सांगा, म्हणजे आपल्याला कोरोना झाला नको पाहिजे म्हणून काय केलं पाहिजे बा? अरे बाबा, आपल्याला कोरोना झाला नाही पाहिजे यासाठी सर्वात पहिल्यांदा सामाजिक अंतर ठेवणं लय महत्वाचं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या तोंडाला मास्क लावलं पाहिजे. मास्क? आता हे काय भानगड आहे मास्क? अरे बाबा, तुला मास्क माहित नाही? अरे जसं खेडेगावामध्ये शेतात बैल गेल्यानंतर त्यांच्या तोंडाला जसं मुक्स बांधता ना, कसं माणसाले मुक्स बांधलंय. मी काय म्हणतो, आणि अजून ऐकून घे, आपल्या तोंडाला मास्क लावलं पाहिजे. म्हणजे जर आपल्याला कोरोना झाला असेल तर तो दुसऱ्याला कोरोना होणार नाही. आणि दुसऱ्या व्यक्तीला कोरोना झाला असेल तर त्याच्या द्वारे आपल्याला कोरोना होणार नाही. त्याचबरोबर वेळोवेळी साबणाने हात स्वच्छ धुतले पाहिजे. आपले हात, डोळे, नाक, तोंड याला लावायचं नाही. आणि तिसरी गोष्ट, आपल्याला सामाजिक अंतर ठेवणं लय महत्वाचं आहे. म्हणजे काय होईल? आपल्याला बी कोरोना होणार नाही, आपली बी काळजी घ्या, दुसऱ्यांची बी काळजी घ्या आणि इतर लोकांची बी काळजी घ्या रे बाबा. हो माय तात्या. अब हम कोरोना के जमाने के चेला रहे. अब हमें कोई दुनिया का कोरोना टच भी नहीं कर सकता. आहा. ओ बापरे, कोरोना फिरणार टच भी नाही करता? बरं, एवढा तयार होऊन नटून तटून कुठे चाललाय तू? लग्नाले. लग्नाले? अरे एकच लग्न केलंय तेही तुला झेपत नाही. उठसूट तुझी बायको तुला मारते, तू हे पोरं ऐकत नाही. तुझ्या माय बापाने तुला घराच्या बाहेर काढून दिले, तुझी नोकरी जायची वेळ आली, तू एक टाइमचे खायचे लाले पडले आणि मंडळी याला दुसऱ्या लग्नाची औषध. ऐका रे,
तसा नाही आहे सूत्रधार. मग मी माझ्या पाहुण्याच्या मेहुण्याच्या पोरच्या लग्नाला चाललाय, येतो. एकदम स्टॉप. लय महत्वाचं असेल तर लग्नाला जा. महत्वाचा नसेल तर कामाधंदे सोड द्यायचं का आपलं. अरे बाबा नाही महत्वाचं असेल तर अजिबात जाऊ नको. अरे ठाकरे सरकारनं काय सांगितलंय, लग्न समारंभ आणि इतर सामाजिक कार्यक्रमाला लिमिटेड परवानगी दिली आहे. म्हणजे काय, लिमिटेड परमिशन. आणि जेवढ्या लोकांची परमिशन आहे बाबा, तेवढ्या लोकांनी लग्न समारंभाला उपस्थित राहायचंय. रिकामी गर्दी करायची नाही आणि गर्दी करून या रोगाला आमंत्रण द्यायचं नाही. कळलं का? हा काय जाते मी. का हो सूत्रधार, हा? सरकार तर म्हणते लॉकडाऊन शिथिल केलंय, उद्योगधंदे सुरू केले, काय बाहेर पडाल काय हरकत आहे भो? अरे बाबा, आपल्या सरकारनं मिशन बिगिन अगेन म्हणजेच पुनश्चा हरिओ याचा अर्थ असा, सरकारनं सर्व काही सुरळीत करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. पण याचा अर्थ असा पण नाही की आपण रिकामे म्हणून चला फिरायला जाऊ, इकडे जाऊ, तिकडे जाऊ, याच्या घरी जाऊ, याले भेटू, तेले भेटू, हातात हात घेऊ, बोलू, एका ठिकाणी खाऊ, असं करायचं नाही. सरकारनं ज्या सूचना दिल्या त्याचं कम्प्लीट म्हणजे कम्प्लीट पालन करायचं. पण सर्दी होती पण त्यांची पण टेस्ट निगेटिव्ह आली. बरोबर त्यांनी आम्हाला सूचना दिल्या व त्यांचं पालन करायला सांगितलंय. बरोबर. अरे बाबा आपला टाका. आता ये म्हणजे काय, काय आणतो. आणि यच म्हणजे काय रे, काय अरे बाबा हात धुवा. हात धुवा. कळलं का? हा, कळलं. कसम महकसम महकसम कोरोना से लड़ेंगे हम महकसम महकसम. एम का मतलब है मास्क मास्क. ए का मतलब है अंतर अंतर. एच का मतलब है हाथ धोना बार बार धोना. हम में है पूरा दम महकसम महकसम. नाही अन थांबणार नाही. संकटे किती आली अन गेली. संकटे किती आली अन गेली. महाराष्ट्र कधी घाबरला नाही अन घाबरणार नाही. महाराष्ट्र कधी घाबरला नाही अन घाबरणार नाही. हे आहे सरकार आहे साथीला, आम्ही डगमगणार नाही. सरकारनं घेतली खबरदारी, आम्हाला आली समजदारी. स्टॉप. यामध्ये सर्वसामान्य नागरिकांची आर्थिक परवड होऊ नये म्हणून महात्मा फुले जीवनदायी योजना लागू करण्यात आली. राज्यात स्वर्गवासी बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात विमा योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील रस्त्यावर अपघात झाल्यास ती व्यक्ती महाराष्ट्राची असो किंवा कोणत्याही देशाची असो, तिला योग्य ते मोफत उपचार देण्यात येते. प्राथमिक आरोग्य सुविधा बळकटीकरणावर राज्यात भर देण्यात आला. कर्करोग, HIV बाधित तसेच दुर्धर आजार असलेल्या रुग्णांसाठी विशेष काळजी घेण्यासाठी 17 जिल्ह्यांमध्ये पॉलिएटिव्ह केअर सेंटर सुरू करण्यात आले व येत्या 2 वर्षात उर्वरित 19 जिल्ह्यांमध्ये सुरू करण्याचा निर्णय. हृदयविकाराचा झटका आल्यानंतर सुवर्ण तासात म्हणजे गोल्डन आवरमध्ये औषधोपचारासाठी राज्यात स्टेमी हा प्रकल्प राबविण्यात येत आहे. शालेय विद्यार्थ्यांचा दृष्टीदोष निवारण करण्यासाठी मोफत चष्मे वाटप करण्यात आले. खासगी रुग्णालयाने सर्वसामान्य नागरिकांची आर्थिक लूट करू नये म्हणून शासकीय लेखी परीक्षकांकडून तपासणी करण्याच्या सूचना शासनाने दिल्या. कोविडच्या काळात माथाडी कामगारांना आणि बांधकाम कामगारांना प्रत्येकी 5,000 रुपये देण्यात आले. कोरोना काळात शिक्षण व्यवस्थेवर परिणाम होऊ नये म्हणून सरकारने लर्निंग फ्रॉम होम या व्यवस्थेचा अवलंब केला. कोरोना कालावधीमध्ये विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये याकरता 2020 व 2021 या काळात फी न वाढविण्याचा निर्णय घेतला.
अतिवृष्टी, पूर परिस्थिती तसेच कोविडमुळे बाधित झालेल्या विद्यार्थ्यांना परीक्षेची संधी उपलब्ध करून देण्यात आली. तसेच अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांना त्यांच्या अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे व पूर्व सत्रातील कामगिरीद्वारे प्रवेश देण्यात आला. लॉकडाऊन काळात अडकलेल्या ऊसतोड मजुरांना त्यांच्या घरी पोहोचवण्यात आले. कोरोना काळात स्थलांतरामुळे उद्योगांना आवश्यक मनुष्यबळ व स्थानिकांना रोजगार संधी उपलब्ध करून देण्यासाठी महाजॉब पोर्टल सुरू करण्यात आले. लॉकडाऊनच्या काळात ऑनलाईन रोजगार मेळावे घेण्यात आले. तसेच वेगवेगळ्या उपक्रमांमधून 1,15,000 बेरोजगारांना रोजगार देण्यात आला. कोरोना सारख्या कठीण काळात बेरोजगारीची समस्या असताना मजुरांना रोजगार उपलब्ध करून देण्यात आले. ग्रामीण विभागात संशयित रुग्णांना जिल्हा रुग्णालयापर्यंत पोहोचविण्यासाठी एसटी बसेसची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. वैद्यकीय कारणास्तव ऑक्सिजनची वाहतूक करणाऱ्या वाहनांना रुग्णवाहिकेचा दर्जा देण्यात आला. तसेच एसटी बसेसना माल वाहतुकी हे धोरण निश्चित करण्यात आले. हो का? म्हणजे आता आमच्यासारख्या शेतकऱ्यांचं उत्पादन वाढणारे म्हणायचं. त्याचबरोबर सरकारने शेतकऱ्यांचा आर्थिक पाठबळ करण्यासाठी महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना अंमलात आणली आहे. सरकार तर कधी कोरडं दुष्काळ, त्यामध्ये नैसर्गिक आपत्ती येते, मध्येच कोरोना, यावर महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेची लय शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. तसेच यंदाच्या वर्षाला सरकारने या महामारीच्या काळात शेतकऱ्यांकडून गेल्या 10 वर्षातील विक्रमी कापसाची खरेदी केली आहे. कृषी पंप वीज जोडणीसारखे नवीन धोरण सुरू करण्यात आले. खरीप पीक कर्जाच्या माध्यमातून 27% पेक्षा जास्त कर्ज वाटप. यंदाच्या वर्षी कोविड-19, अतिवृष्टी, गारपीट यासारख्या नैसर्गिक आपत्तींमुळे बाधित झालेल्या नागरिकांना 13,300 कोटी रुपये